ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा पुन्हा एकदा अजित पवारांवर निशाणा. धर्मवीरांच्या पक्षाला धरणवीराची साथ हवीच कशाला? फेसबुक पोस्टवरच हाकेंचा सवाल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाची नागपुरात बैठक. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेशीमबागमध्ये बैठकीचं आयोजन. फडणवीस बावनकुळे उपस्थित राहण्याची शक्यता. ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे ॲक्शन मोडमध्ये. आज मुंबईतील विभाग प्रमुख, शाखा प्रमुखांची घेणार बैठक. सकाळी 11 वाजता सेना भवनात बैठकीचं आयोजन. तुम्ही आमचे शिवसैनिक आहात की घोसाळकरांचे? उद्धव ठाकरेंचा दहिसरच्या शिवसैनिकांना सवाल. दहिसर वॉर्डमधील शाखा प्रमुख, गटप्रमुखांना बैठकीसाठी बोलावलं. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं मुंबईत संकल्प शिबिर. सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत घाटकोपरमध्ये भरणार शिबिर. शरद पवारांसह मुख्य नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर. राज्यभरात आजपासून मान्सून जोर धरणार. कोकणात अनेक भागात जोरदार पावसाची शक्यता. सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज अतिवृष्टीचा इशारा. मुंबईसह पुणे आणि घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट. कुख्यात गुन्हेगार शाहरुख हट्टीचा एन्काउंटर. पुणे पोलिसांची सोलापुरात कारवाई. पोलीस पकडण्यासाठी गेले असता आरोपीने हल्ला केल्याने उलट गोळीबारात पोलिसांकडून एन्काउंटर. पंतप्रधान मोदी आजपासून 5 दिवसीय परदेश दौऱ्यावर. ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलाच परदेश दौरा. कॅनडा, सायप्रस, क्रोएशिया देशाचाही करणार दौरा. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा आज मुंबईत मेळावा. मंत्री आशिष शेलार मेळाव्यात मार्गदर्शन करणार. हायकोर्टाने पीओपीच्या मूर्तींवरील निर्बंध हटवल्यानंतर मेळावा. आशा सेविकांचं उद्यापासून मुंबईत आंदोलन. मानधनवाढ आणि इतर मागण्यांसाठी आंदोलन. आज संध्याकाळपर्यंत पालिका आयुक्तांचा प्रतिसाद न आल्यास आंदोलनाचं उपसणार हत्यार. पंढरपुरात आजपासून टोकन दर्शनाला सुरुवात. आजपासून विठू रखुमाईचं टोकन दर्शन सुरू. सकाळी 10 वाजता दर्शनाला शुभारंभ. केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं. 7 जणांचा मृत्यू. केदारनाथ धामला जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अपघात. गौरीकुंड सोनप्रयागच्या जंगलात हेलिकॉप्टर कोसळलं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.